चला चालू करतो आम्ही ट्रेक. बघू कितीपर्यंत आम्ही जडू शकतो. महादेव. कशी अवस्था दिसते ते पाणी नाही, घाम आहे नुसता, भिजले नुसतं भिजले. दमल्यात पोरं. एव्हरीवन इज एक्झॉस्टेड. आम्ही फक्त आता मेंटली वरती चढत आहे. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आता चाललोय केदारनाथच्या दिशेने. तर सकाळ सकाळी लवकर उठून आपण धरले हरिद्वारमधून बस. तर चला पहा पुढची जर्नी. आज फायनली केदारनाथ. ही रस्ता कसा होता तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हरिद्वारमधून सोनप्रयागला निघतो. तर ते डिस्टन्स असतं 226 किलोमीटरच्या आसपास. तर ते आपल्याला बाय व्हेकल करायला. सोनप्रयागवरून पुढे गौरीकुंड. हा डोंगरातला रस्ता असल्यामुळं तिथं फक्त तिथले लोकलचेच व्हेकल म्हणजे गव्हर्नमेंटच्या व्हेकल्स चालतात. मग तिथून पुढं जो खरा ट्रेक आपला असणार आहे केदारनाथचा, तो 22 किलोमीटर्सचा गौरीकुंडपासून चालू होतो. सोनप्रयाग ते गौरीकुंड हे बेस धरून चाला केदारनाथच्या डोंगराचं. आणि तिथनं पुढं मग आपली जर्नी स्टार्ट. मग आपण हळूहळू 20 किलोमीटर्स कंप्लीट करत केदारनाथवरती पोचून जातो. तर अशी आपली जर्नी. आम्ही आज श्रीनगर लांब जा कॅमेऱ्याच्या. आज आमच्याकडे AK-47 नाही तर आम्ही इथं मकसद पूर्ण केला असतं. सॉरी मकसद नाही, आम्ही इंडियन आहे. तर आम्ही हरिद्वारवरनं निघालो तसं वरती श्रीनगरला पोचलो. आणि जसं वरती जाईल तसं गार गार या हरिद्वारच्या गरमीतनं बाहेर पडलोय. बाहेर नुसतं गार 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 एक गार. वातावरण तर एकदम कडक होतं. बट 1-2 किलोमीटरच्या रस्त्यासाठी आम्हाला 3 ते 4 तास गाडीत बसायला लागले. या गाड्या बघा नुसत्या तुम्ही, केवढं ट्रॅफिक जाम आहे. रस्ते एवढं बारक आहेत ना तिकडं. आणि जागा छोटंसं गाव आहे ना ते शेवटी डोंगरावर. सोनप्रयागच्या आम्ही हिल्स बिल्स जरा एक्सप्लोर करत आहे. तवा तो आणि व्ह्यू दाखवतो एक. तर ॲक्च्युली आमच्या प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. हां, आणि आम्ही सडनली प्लॅन चेंज केला की आजच ट्रेक चालू करणार आहे. ह्यांच्या एवढी एनर्जी कुठून आली मला कळला. तर हे केदारनाथचं स्टार्टिंग पॉईंट आहे. जस्ट आम्ही गौरीकुंडपासून इथं आलो. सोनप्रयागपासून गौरीकुंडला आलो. आणि इथं उतरून या एका भारतीय या ऑफिसमध्ये आमचं सगळं साहित्य ठेवलं. 100 रुपये 30 आवर्स. हे बघा आठ आहेत साहेबांचे. दिस इज हाऊ आय एम लुकिंग. स्टिक्स घेतल्यात आम्ही सगळे हातात. तर आता चालू करायचं. साहित्य पण घेतले आम्ही लई, तर लईच झाले. असं कमी घेतलं आपण, साहित्य कमी घेतले ना, कमी घ्यायचा प्रयत्न केला आहे. तरी पण पाठीला वज्ज लई वाटाले. तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही किती किती बॅगा घेतल्यात. हे स्वरूप साहेबांची शिरपा काठी 50ची 30ला घेतलं, परत आणून देणार म्हणून. धोका चालू झाला या 2 काठापासून. होय, चला चालू करतो आम्ही ट्रेक. बघू कितीपर्यंत आम्ही जडू शकतो. महादेव. संध्याकाळी ट्रेक चालू केल्यामुळं आम्हाला थोडा वेळ झाला. बट व्ह्यू एक नंबर. पाऊस जोरदार चालू होता. येतोय जातोय. चिखलाचं पाय, घोड्याची लीद, एकसारखे घोडी खाली यायला लागलेली, गर्दी. त्यातनं छोटी पावलं टाकत चढला ट्रेक. कारण की एकच ध्येय होतं, 22 किलोमीटर एका रात्रीत मारायचं. किती पण दमून दे, शेवटी वाघ आहे ना आम्ही कोल्हापूरचं. हाय गाईज, तर आता आम्ही 12 किलोमीटरचा ट्रेक चाललेला आहे. आणि स्टील किती 4 ते 5 तासाचा ट्रेक उरलेला आहे. रात्रीचा चढा लागले म्हणून जरा स्किप करायला 5. एकदा व्ह्यू बघून घ्या. हे जे समोर दिसतंय हा ब्रिज, हा आत्ता झालेला आहे पहाड नंतर. कारण की त्या खाली जो पाणी वाहताना दिसतंय तो जुना रस्ता होता केदारनाथचा ट्रेक चढायसाठी. तर पहाड नंतर हा नवीन केलेला ब्रिज. कशी अवस्था दिसते ते पाणी नाही, घाम आहे नुसता, भिजले नुसतं भिजले. दमल्यात पोरं. थोडा बहुत व्ह्यू. It is good till now. Let's see how it works. How many kilometers left? 6 kilometers. 5 to 6 kilometers left. वाव, नॉनस्टॉप चालतोय. आम्ही टार्गेट ठेवलं 1 तास चालायचं नॉनस्टॉप. हे बघा बॉईज,
तोंड बघा. एव्हरीवन इज एक्झॉस्टेड. आम्ही फक्त आता मेंटलीवरती चढत आहे. हे घाण. फिजिकली फिट आहे थोडा आम्ही आणि एवढ्या वरती याच्यासाठी तुम्हाला जमलं नसतं. किती गोड आवाज आहे. शेवटचं 1-2 किलोमीटर राहिल्यावर आम्ही ठरवलं की आता स्टे घेऊया. म्हणजे कसं आम्ही एक दिवस अगोदरच चढायला सुरुवात केल्यामुळे आम्हाला अखंड एक दिवस मिळाला होता वरचं सगळं बघण्यासाठी.